जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत BMC क्लर्क एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे ते बी कॅटेगरी वाईज. आपण मागं 2 व्हिडिओ बनवले तर ते कॅटेगरी वाईज नव्हते, तर तुम्ही ते व्हिडिओ पण नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट आपण बघणार आहोत ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीची लिस्ट कितीपर्यंत आणि कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, कारण ओपन म्हटल्यावर आपल्याला तर माहीतच आहे ओपनमध्ये सर्व कॅटेगरी चालली जाते. कॅटेगरी वाईज जे आहे SC ST OBC VGNT SC BC हे सर्वांना जर जास्त मार्क आले ते कुठं जाऊन बसता ओपनमध्ये. त्याच्यामुळं ओपनची लिस्ट खूप चान्सेस आहे वर जाण्याची. तर आपण बघूया ओपनची लिस्ट कुठपर्यंत जाऊ शकते आणि किती जाऊ शकते. तर चला, ओपनच्या जागा किती होत्या मित्रांनो? ओपनच्या जागा होत्या 167. तर ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो 162 ते 168 पर्यंत मित्रांनो. कारण ज्यांना कोणाला जास्त मार्क आलेले असतील ते कोणत्या कॅटेगरीचा असू द्या, NT असू द्या, SBC असू द्या, EBC असू द्या, SC EWS, ते कुठं जाऊन बसणार आहे? ओपन ओपनच्या याच्यात. तर त्याच्यामुळे ओपनची वर जाण्याचे खूप चान्सेस आहे. तरी 162 ते 168पर्यंत. पेपर हार्ड होता मानतो मी, तरी पण खूप विद्यार्थी भाऊ आहे ते खूप स्टडी करताय, मेहनत घेत आहे, त्यासाठी लिस्ट वर जाऊ शकते. तर नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो OBC. चला, OBCला जागा होत्या 148. तर OBCची लिस्ट जाऊ शकते 158 ते 164. ह्या रेंजमध्ये OBCची कट ऑफ एक्सपेक्टेड आहे. तर चला नेक्स्ट कॅटेगरी बघू. नेक्स्ट आहे NT मध्ये विजय, त्याच्यानंतर NTB, C आणि D हे सगळ्यांचे एकत्र आपण बघणार आहोत. हे कट ऑफ आपण हाय लेवलला घेतलेले आहे, कारण आपण बघितलं आहे नॉर्मलायझेशन पण होत आहे. कोणाला जास्त मार्क असल्यावर खाली पण येत आहे, वर पण जात आहे. कोणाला एक्झाम्पल मला 120 आहे तर समोरच्याला 125, त्याचे 120 होता, माझे 125 होता. त्याच्यासाठी थोडंसं नॉर्मलायझेशन वरच जात आहे आणि एक्झामची काठिण्य पातळी ही हार्ड होत चालली, तरी पण आपले मित्र हे चांगले मार्कांनी पास होत आहेत. तर चला, NT VGNT तर किती कट ऑफ लागू शकतो आपण ते बघू. 156 ते 160पर्यंत यांचा कट ऑफ लागू शकतो, कारण पेपर हार्ड होता त्याच्यामुळं. नाहीतर हे जे कट ऑफ आहे ओपनचा कट ऑफ जातो 180+, पण आपण धरला 162+, 162 ते 70पर्यंत धरून चाला. त्याच्यामुळे पेपर हार्ड होता, तरी पण इथपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर कॅटेगरी आहे SBC. SBC जागा किती होत्या? 15. तर याचा कट ऑफ 156 ते 160पर्यंत राहू शकतो मित्रांनो. नेक्स्ट SEBC. याच्यात पण खूप कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, तरी पण 60 जागा असल्यामुळं थोडंसं यांची 154 यांची मेरिट थोडी खाली येऊ शकते मित्रांनो. SEBCची 154 ते 158 इथपर्यंत कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. तर चला नेक्स्ट बघू. SCच्या 47 जागा होत्या, तर यांचा कट ऑफ 152 ते 156पर्यंत लागू शकतो मित्रांनो. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट ह्या भेटत राहतील. आणि मी मागं व्हिडिओ टाकलेले जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि इथून पुढं पण आता आन्सर की कधी येणार आहे आणि महिलांचे जे आपण कॅटेगरी वाईज टाकणार आहे सगळ्यांचे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला नेक्स्ट बघू. SC बघितलं आपण 47, ठीक आहे. त्याच्यानंतर EWS आर्थिक दुर्बल घटक यांच्या जागा होत्या 60. तर यांची कट ऑफ एक्सपेक्टेड आहे 146 ते 150पर्यंत यांचा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. नेक्स्ट आहे ST कॅटेगरी. STच्या जागा होत्या 48.
तर यांचा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो 140 ते 144 पर्यंत. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आता नवीन अपडेट जे येईल ते मी माझ्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देत राहील. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.